उडायला गेलो काय तकडे ओरडणार बुवा पेटव वाईट थोडे इलो कणकवलीत बुवा उडव आता मुडफुडचं नवीनच ऐकलं आता कणकवली तिला उडव पुढे जरा राजापुरात तिला बुवा खदलो खरा तिला खदलो हा का पुढचं सांगते मी ऐक कर धीर धर लय घाई अति घाई संकटात नाही लक्षात ठेव हे माहित आहे ना तरी बोंबाटतो राजापुरात दिलं बुवा खदलो त्या दिवशी रत्नागिरी गेले बुवा डांबर लाव मी म्हटलं का डांबर लाव म्हणजे काय लावू नक्की दळेगावात पीठ लाव तर पीठ दळून आहेच मी तर दळेगावात काय सगळे असं देत पण भाऊजी आज खरोखर बुवानी सांगितलं की भाऊजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा नाही भाऊजी फेमसच आहे कारण सध्या आदेश बांदेकर सुद्धा तू गप्र तू तो बोंबाटतोस ना पेटव पेटव आता मग अंदाज येलो त्यावेळा पप्पाने किती पेटवलेला असं गप्र बोलायचं ना त्याच्या आता बोलशील तर शपथ होतो का पुजारी बघ माझ्या एवढ्या मोठ्या माणसाला हैराण केलं माका हैराण करू होईल असं देत पण खरोखर भाऊजीचं जे काम आहे भाऊजीचं ज्या कामाचा तिने आज केलेला आहे आमच्यापेक्षा आमच्या पप्पानी गणपती हाणला आमच्या काकानी गणपती त्या बारक्या पोरग्याने गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती टुकुमुकू बघतोय चांगला टुकुमुकू बघतोय आमच्या पप्पानी गणपती आमच्या पप्पानी गणपती आमच्या पप्पानी गणपती अरे कोण सांगतो पप्पानी गणपती आणला गणपती खरा म्हणजे कोणी आणला आजोबा पंजोबा बरोबर ना आणि हे पोरगे पप्पानी गणपती ह्यो तेव्हा विचारलेला असतं पप्पानी या का आणला त्याच्यामुळे हा बॉम्ब मारला गणपती आणला पंचवाने बॉम्बटता तो पेटव का खाऊ आता एकदा पेटून बघ किती कांदा लागतात अरे आम्ही पेटून पेटून दमलो आज ह्यो सांगता माझी घालपटा बसली अरे ती खेना बसली ह्यो सांगता पप्पी घेऊन तुझी नाही तो सांगता पप्पी घेऊन त्याची नाही बसली काय हा फुगली म्हणजे तू उलटी पप्पी घेतो आम्ही आता तोड चालू नको मी सांगितलं आधीच सांगितलं प्रकार आहेत ना म्हशी तिची शिंगा जड असतात काय भाऊजी काका तुम्ही एक सांगा तुमचा अनुभव माझ्यापेक्षा अनुभव पप्पी कशी घेतात बरोबर ना आई तो सांगता म्हणता काय पप्पी घेऊन अरे पप्पी घेऊन गालपटा बसली असती आता माझे दात पुढे होते पण हे दात पप्पी घेताना कधी आडवे येत नाही हे संस्कार कधीच नाही ते ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतो काय रे म्हशीक तुझी शिंगा चढत काय नाही ना तसे माझे दात पुढे मका काही त्रास नाही ना तो सांगता हे जे दात पुढे ते काय 4 बिस्किटचे पुढे तुझा केळा का पिकलेला का बघ घडात पिकलेला केळा माझं नजर बघ आणि पुढे बॉन्ड आता काढून ठेवलेला मी म्हटलं एकाच घेतात बघ
कैलासवासी श्री गोविंद कांबळी आडिवरे यांच्या स्मरणार्थ यांची नाथ कुमारी आदिती अशोक कांबळी हेच करून आमच्या पप्पांनी गणपती आणले यासाठी 51 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. हो काय सदरा बिदरा काय विषय नाही. आज आपण आपलं व्यक्तिमत्व जसं आहे. आज समीर कदम म्हटल्यानंतर भले गणपतीला त्यांच्या घरी भजनाला मी नाही जाऊ शकत, पण माझी गाणी त्यांच्या गणपती भजनाक लागली जातात का. युट्यूब मध्ये आपण फेमस. अरे आय एम सेलिब्रिटी. गाड भूत आणि जाऊ दे गाड आणि काय भूत तुका काय प्रॉब्लेम हा. अरे ह्या वयात मग दोन हिरत तू काय करू शकतो. माझ्यासाठी काय बी भाऊजी लय पचरला झाला. असं काय हरकत नाही. पैशाचा काय मोठासा विषय नाही. अशोक कांबळी आज आम्हाला देत आहेत. आज उद्या आम्हाला आज त्यांनी दिला नाही 50-100, त्यांना उद्या जास्त मिळतील ना, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर ना. आणि कांबळी म्हटल्यानंतर रेवंडी मालवण मच्छिंद्रनाथ कांबळी यांनी भद्रकाली व तिथे मी हल्ली भजन करून आलोय. रेवंडी मंदिरात भद्रकाली मंदिर. तू केळ्यात काय जातो. याकच काढ कारण पिवळा काढ. असू दे. व काय ही गालपट बसणे काय सततच्या जागरणे असतात. ऐका ना सांगतो मी. व काय मी दिसायला मी सुंदर आहे. राहिला सदऱ्याचा विषय तर हा सदरा तुम्ही सांगितला 4 दिवस धुतलेला नसेल. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला सततचे कार्यक्रम आहेत, पण माझ्याकडे एवढे ड्रेस आहेत ना, माझ्या बॅगेत जर जाऊन बघितलं तर आता 4 ड्रेस पडलेले आहेत. हा 4 ड्रेस पडलेले घर 4 ड्रेस पडलेले गाडी बॅगेत. हा तुझा काय काय खोळ असतो. 4 ड्रेस पडले जाव मग किती हरबक. आणि व काय कलाकार म्हटल्यानंतर आपली कला टिकवण्यासाठी आपण जे गायन करत असतो त्या पद्धतीत आपलं व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी आपण आपली किती पोचलेला मामा वाचू दिसत तसं नाही हो. बाकी काय विषय नाही. पण हे लहान असल्यापासूनच लहान असल्यापासून म्हणजे माका त्या मामाने सांगलं नाही त्या दिवशी. म्हणजे ह्यो लहान असताना म्हणजे तोच नाही, आपण सगळे चोचरे बोललो. ह्यो पण चोचरो बोला होय ना रे. आणि एका शाळेत पंत गुरुजी होते, म्हणजे ह्यो माझ्या पाठच्या वर्गात आणि मी पुढच्या वर्गात होय ना रे. अरे तेव्हा चड्डी नाही होती, पॅन्ट. भाऊजी जरा घबरावा एका उत्तर देते. चड्डी घालून गेलो आम्ही, पॅन्ट घालून गेलो, ती सुद्धा 3 बटनाची, मधला बटन तुटलेला. आता पुढचा विचार करतो. ते तुझ्या टायमिंगला चड्डी दिली, आमच्या टायमिंगला चड्डी नाही. अरे पहिला काळ होता धोतर, एअर कंडिशन, फुल इकडनं हवा तिकडनं बाहेर. मग त्या महिलांका सुद्धा हॅड काय असतात साबणाचे. लक्ष लगाव तर दुरुस्ती पाव, मोती लगाव खुद जान जाओ. आणि पुरुषांका हॅड काय असतं इजगाड लगाव खुजली भगाव. पण ती कधी ती जेव्हा चड्डी इली तेव्हा ते मी सांगलं म्हणून सांगता नाही तुम्ही बोलले नसते. ती जीन्सची पॅन्ट इली त्यांनी सांगल्यान ती इली तेव्हा 3 बटनाची पॅन्ट असताना नाही होती. नाही रे अरे काय मजा होती, मधला बटन तुटला आवले ते आवले. कोणा गावले कोणा नाहीच गावले. पण ती मजा वेगळी होती ना, ती शाळेतली मजा वेगळी होती. आता काय कार्यक्रम वेगळ्या अंगाचा पण तुम्ही अंग बदलत असेल.
नाही घुसकाट मी पाडतो, तू जरा शांत राहू. कार्यक्रम कसला, लग्नाची सत्यनारायणाची पूजा, बरोबर. आम्ही त्या कार्यक्रमाच्या पद्धतीने चाललो, फक्त तुम्ही त्याचा विडंबन करताच नाही, आमच्या दोघांची माती करता. उद्यापासून वेगळा तर आम्ही बघू काय भाऊजी आता कोण आहे नक्की पाचशे भाऊजी देतो तर गाणं म्हणतो. नाही 100% आधी 500 नाही. उगाच गोमतात कोण गोमतात, मी गोमतात पाठसून म्हणूया, नक्की म्हणूया. गजराच्या माध्यमातून पण प्रथम रूपाचं ध्यानाचं नक्की नक्की तुमची फरमाईश पूर्ण होणार. पण तुम्ही आमका बोलायला दिला, लिंक तुटली का विषय संपलो. अगोदर सासूकडे गेले माझ्या आईजीच्या जीवर बायजी सुभेदार आणि साशीच्या जीवर माझा तसाचा. कैलासवासी चंद्रकांत शंकर तांबे यांच्या स्मरणार्थ त्यांची नाच कुमारी अनया अमोल तांबे हिच कडून 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. खरोखर आज आई वडिलांच्या स्मरणार्थ असू देत किंवा आपल्या नवऱ्याच्या स्मरणार्थ असू देत, त्यांच्या नातीच्या किंवा नातवाच्या नावाने बक्षीस दिलं जातं, हे बुवा मोठं पुण्य आहे. आणि खरोखर एकदा तांबे कुटुंबियांसाठी जोरदार टाळ झाल्या पाहिजे. कारण काय, आज बक्षीस देतात प्रत्येक जण आपलं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून बक्षीस देतात. पण आज या ठिकाणी या तांबे कुटुंबियांची खरोखर वाहवा करायला पाहिजे. कारण आपल्या नातवाची किंवा नातूची नावं देऊन ती बक्षीस देत आहेत, ह्या महत्वाचा. बाकी काय मोठंसं विषय नाही. बुवा गेला माझे 4 सदरे सदूक त्याच्यातलं एक तांबे कुटुंबियांची कैलासवासी सौ नयना नारायण तांबे आज खरोखर या कुटुंबाची माता भगिनी यांच्यामधून निघून गेली. एक छोटस गाणं तिच्यासाठी म्हणण्याचा प्रयत्न करते. जग सहारा नहीं मैं खुद से हारा हुआ, एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सहारा हुआ, जीना 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 रे गुना जीना जीना गुला गुला माता भगिनीला तिच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय. आज खरोखर त्या घरामधील एक निखळलेला तारा आणि आज त्यांच्या मुलांचं या ठिकाणी लग्न झालेले आहे. आज खरोखर तिला तिच्या मूर्त्यातनं चिरशांती लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय शुभमजी पंगेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करून रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतोय. आणि गजराच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन नक्की या ठिकाणी करूया, हरकत नाही. धन्यवाद. जग से हारा नहीं मैं खुद से हारा
या ठिकाणी आमचे बुवा सागरजी कदम बसलेले आहेत, त्याचप्रमाणे सुरेंद्रजी कदम बुवा या ठिकाणी बसलेले आहेत. खरोखर सुंदर आणि गोड गाण्याचे बुवा आहेत. आज माझ्यासाठी कोरस साथ करतायत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यामध्ये. नाममुखी रे घ्यावे हरिनाममुखी रे घ्यावे 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 भजनी हरिनाममुखी रे श्रीमती सुमित्रा राजाराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ त्यांची नात कुमारी ऋत्विका उर्फ गुड्डी चव्हाण इसकडून 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी सौ नयना नारायण तांबे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती श्री नारायण शंकर तांबे यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आले. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र उदयजी गिरकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि पखवत यांच्यासाठी 100 रुपयाचं असं 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. रुपया
देवीवर बाप रखुमा 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 देवीवर बाप रखुमा रखुमा बाप रखुमा रखुमा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा 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 देवीवर